नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 2 फेब्रुवारी गुरुप्रतिपदे दिवशी कोणती सेवा करावी. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुचे स्थान हे अत्यंत श्रेष्ठ आणि पूजनीय मानले गेले आहे. आई वडिलाप्रमाणेच गुरुही आपले जीवन घडवतात. अज्ञानाचा आधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दाखवतात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव गुरुमहेश्वरा हे श्लोकापासून गुरुचे महत्त्व अधोरेखित होते. गुरुप्रतिपदा हा दिवस गुरुच्या स्मरणासाठी, त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 2 फेब्रुवारी रोजी येणारी गुरुप्रतिपदा ही गुरुसेवेचा, आत्मशुद्धीचा आणि सद्गुण विकासाचा श्रेष्ठ दिवस मानला जातो. या दिवशी केवळ पूजा अर्चा न करता गुरुनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच खरी गुरुसेवा आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात, त्यामागील भावार्थ काय आहे आणि त्या सेवेचा आपल्या जीवनातील कसा सकारात्मक परिणाम होतो याचा सविस्तर विचार पुढे केला आहे. गुरुप्रतिपदेचे आध्यात्मिक महत्त्व आहे. गुरुप्रतिपदा म्हणजे गुरुप्रती निष्ठा, श्रद्धा आणि सेवाभाव जागृत करण्याचा दिवस. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसून आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. त्यांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि मार्गदर्शन आपल्याला आयुष्यभर दिशा देत राहते. या दिवशी केलेली सेवा ही फक्त कर्मकांड नसून अंतःकरणातून केलेली साधना असते. गुरुप्रतिपदेच्या दिवशी सेवा केल्याने अहंकार कमी होतो, नम्रता वाढते आणि आत्मिक उन्नती साधता येते. नंबर 1. गुरुचे स्मरण व कृतज्ञता व्यक्त करणे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या गुरुचे स्मरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गुरुंनी आपल्यासाठी केलेले उपकार आठवणे, त्यांच्या शिकवणीवर मनन करणे, मनापासून गुरुदेव धन्यवाद असे म्हणणे ही सेवा अंतःकरणातील असते. गुरु समोर नसले तरी मनात त्यांचे स्मरण ठेवणे ही सर्वोच्च सेवा आहे. नंबर 2. गुरुपूजन व गुरुवंदना. ह्या दिवशी गुरुपूजन करणे ही पारंपरिक आणि अत्यंत पवित्र सेवा आहे. गुरुपूजन कसे करावे? हे गुरुच्या प्रतिमेस किंवा पादुकांना स्नान, पुष्प, अक्षता, धूप, दीप अर्पण, गुरुस्तोत्र, गुरुगायत्री मंत्र किंवा गुरुवंदना पूजेपेक्षा अधिक महत्त्व भावनेला आहे. श्रद्धेने केलेले लहानसे पूजनही गुरूंना प्रिय असते. गुरुच्या आज्ञेचे पालन करणे, गुरुची आज्ञा पाळणे ही सर्वोत्तम गुरुसेवा मानली जाते. गुरूंनी दिलेला नियम पाळणे, संयम, शिस्त आणि सात्विक जीवन जगणे. व्यसनापासून दूर राहणे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी एखादी चांगली सवय स्वीकारण्याचा संकल्प करणे फार मोठी सेवा ठरते. नंबर 4. अध्ययन, स्वाध्याय व ज्ञानसेवा. गुरूंनी दिलेले ज्ञान आत्मसात करणे ही खरी भक्ती आहे. धार्मिक, आध्यात्मिक ग्रंथांचे वाचन, गुरुच्या प्रवचनाचे श्रवण आणि आत्मप्रशिक्षण आणि चिंतन. ज्ञानप्राप्ती हा गुरुसेवेचा आत्मा आहे. स्वाध्यायाने अज्ञान दूर होते आणि विवेक जागृत होतो. मौन व आत्मसंयमांची सेवा. गुरुप्रतिपदेच्या दिवशी मौन धारण करणे ही एक श्रेष्ठ सेवा मानली जाते. अनावश्यक बोलणे टाळणे, नकारात्मक विचारावर नियंत्रण ठेवणे, मन शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न. मौनामुळे आत्मिक शक्ती वाढते आणि गुरुशी अंतःकरणातून संवाद साधता येतो. दान, धर्म व समाजसेवा. हे गुरूंनी नेहमीच मानवसेवेचा संदेश दिला आहे. म्हणून गुरुप्रतिपदेच्या दिवशी दान धर्म करणे ही महत्त्वाची सेवा आहे. दानाचे प्रकार आहे अन्नदान, वस्त्रदान, गरजूंना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य. दानातून अहंकार नष्ट होतो आणि करुणा वाढते. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हा गुरुचा संदेश यामागे दडलेला आहे. नंबर 7. शारीरिक सेवा, कायिक सेवा. जर गुरु सानिध्यात असतील तर शारीरिक सेवा करणे ही अत्यंत पुण्यकारक मानली जाते. आश्रम सेवा, स्वच्छता, पाणी भरणे आणि भोजन तयार करण्यास मदत, गुरुच्या दैनंदिन कार्यात सहाय्य ही सेवा विनम्रता शिकवते आणि सेवाभाव दृढ करते. नंबर 8. मानसिक सेवा, भावसेवा. सर्वांना प्रत्यक्ष सेवा करता येईलच असे नाही. अशा वेळी मानसिक सेवा करता येते.
गुरुच्या आरोग्यासाठी प्रार्थना, त्यांच्या कार्यासाठी सकारात्मक विचार, गुरूंच्या अपमानास विरोध. ही सेवा सूक्ष्म असली तरी अत्यंत प्रभावी असते. नंबर 9, गुरूंचा संदेश पुढे पोहोचवणे. हे गुरूंनी दिलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवणे ही देखील मोठी सेवा आहे. चांगले विचार शेअर करणे, मुलांना संस्कार देणे आणि समाजात शुद्ध सद्भावना निर्माण करणे हे गुरूचे कार्य. पुढे नेणे म्हणजेच गुरूचे ऋण फेडण्यास प्रयत्न करणे. गुरुप्रतिपदेचा जीवनावर होणारा परिणाम आहे. गुरुप्रतिपदेच्या दिवशी श्रद्धेने सेवा केल्यास मनशांती मिळते आणि जीवनात स्थैर्य येते, निर्णय क्षमता वाढते, आध्यात्मिक उन्नती साधता येते. ही सेवा आपल्याला आत्मज्ञानाच्या दिशेने नेते. आणि 2 फेब्रुवारी गुरुप्रतिपदा हा केवळ एक धार्मिक दिवस नसून आत्मपरिवर्तनाचा सुवर्णसंधी आहे. ह्या दिवशी केलेली गुरुसेवा ही बाह्य विधीमध्ये नसून आतल्या भावनेत आहे. गुरूने दाखवलेल्या मार्गावर चालणे, त्याच्या शिकवणीचे पालन करणे आणि समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी गुरुभक्ती आहे. आपण गुरुप्रतिपदेच्या दिवशी सेवा करून आपले जीवन अधिक अर्थपूर्ण, शुद्ध आणि उज्ज्वल बनवूया. तर गुरूच्या कृपेनेच जीवनातील अंधार दूर होतो आणि सत्याचा प्रकाश मिळतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री गुरुदेव दत्त, जय श्री श्याम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.